हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. द्वितीय वर्ष कला अर्थशास्त्र विशेष पेपर 1 अर्थात मायक्रो इकॉनॉमिक्सच्या व्याख्यान क्रमांक 4 मध्ये मी डॉक्टर संभाजी पगार आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. प्रस्तुत व्याख्यानामध्ये आपण सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा अभ्यास करणार आहोत. पण तत्पूर्वी मागील 3 व्याख्यानांमध्ये आपण कोणत्या बाबींचा आढावा घेतला याची थोडक्यात उजळणी करूया. मागील व्याख्यानामध्ये आपण अर्थशास्त्र या विषयाशी ओळख करून घेतलेली आहे. अमर्यादित मानवी गरजा आणि मर्यादित उत्पादन संसाधनं यांचा मेळ घालणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय, अशी अर्थशास्त्राची व्याख्या आहे. याच्या आधी अर्थशास्त्र हा जो विषय हा समाजशास्त्र, राज्यशास्त्र या विषयांना धरून त्या ठिकाणी अभ्यासला जात होतात, या विषयांचा एक भाग म्हणून अभ्यासला जात होतात. परंतु 1776 मध्ये ॲडम स्मिथने जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये अर्थशास्त्र हा विषय इतर विषयांपेक्षा वेगळा आहे आणि म्हणून त्याचा स्वतंत्र अभ्यास होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. आणि त्यानंतर अर्थशास्त्राचा उगम हा ॲडम स्मिथने केला म्हणून असं म्हटलं जातं आणि म्हणून ॲडम स्मिथला अर्थशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र हा एक अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे की ज्यामध्ये विशिष्ट घटकांचाच अभ्यास केला जातो, ज्यामध्ये विशिष्ट उद्योग संस्था असतील किंवा विशिष्ट कुटुंब असेल, वैयक्तिक किंमत असेल किंवा एका व्यक्तीचं उत्पन्न असेल, तर अशा विशिष्ट घटकांचाच अभ्यास ह्या अर्थशास्त्राच्या उपशाखेत केला जातो आणि म्हणून त्याला सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचं स्वरूप आपण अभ्यासलं आहे, ज्यामध्ये आपण बघितलंय की सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रात विशिष्ट घटकांचाच अभ्यास केला जातो. यात आंशिक समतोल जो आहे तो आंशिक समतोल होत असतो आणि या सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये परस्परावलंबनाचा अभाव असतो. त्याचबरोबर सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र हे अनेक गृहीतकांवर आधारित असतं. म्हणजेच ज्यावेळी एखादा नियम किंवा एखादा सिद्धांत, उदाहरणार्थ मागणीचा नियम ज्यावेळी आपण अभ्यासतोय त्यावेळी हा नियम किमती व्यतिरिक्त, आपली मागणीचा नियम सांगतो की वस्तूची मागणी ही किमतीवर अवलंबून असते, परंतु ज्यावेळी आपण प्रत्यक्षात बाजारात किंवा बाजारातील व्यवहारांचा अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला दिसतंय की किमती व्यतिरिक्त मागणीवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत, परंतु मागणीच्या नियमात हे घटक दुर्लक्षित केलेले आहेत. असं जरी असेल तरी हा जो नियम आहे हा नियम मागणी संदर्भात लागू होतो आणि म्हणून अशा प्रकारे मागणीचा नियम हा गृहीतकांवर आधारित आहे. त्याच पद्धतीने अर्थशास्त्रातील जे काही नियम आहे हे नियम गृहीतकांवर आधारित असतात आणि त्या संदर्भातील प्रश्नांचा आढावा आपण मागील व्याख्यानांमध्ये त्या ठिकाणी घेतलेला आहे. आजच्या जे काही व्याख्यान आहे त्या व्याख्यानात आपण सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती आपण अभ्यासणार आहेत. म्हणजे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राच्या अभ्यासात कोणकोणते घटक समाविष्ट आहेत याचा अभ्यास आपण आजच्या व्याख्यानात करणार आहोत. ज्यावेळी आपण आर्थिक धोरणांची उद्दिष्ट बघतोय तर त्यापैकी पूर्ण रोजगार प्रस्थापित करणं, आर्थिक विकास प्रस्थापित करणं, आर्थिक संतुलन प्रस्थापित करणं किंवा त्याला आपण आर्थिक स्थिरता असं म्हणतो ते प्रस्थापित करणं हे समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं मुख्य उद्दिष्ट असतं. परंतु ज्यावेळी आपण मायक्रो इकॉनॉमिक्सचा विचार करतो, सूक्ष्म अर्थशास्त्राचा विचार करतो, त्यावेळी उत्पादनातून महत्तम नफा कसा प्राप्त होईल याच्यावरच निश्चितपणे फोकस केला जातो. तर आपण वैयक्तिक व्यक्तीच्या बद्दल जर समजा आपण बोललो तर त्या व्यक्तीचं महत्तम समाधान कसं होईल याच्याच आधारावर सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रात विश्लेषण केलं जातं आणि त्याच धर्तीवर संबंध व्याप्ती, सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राची जी संबंध व्याप्ती आहे ती आधारित आहे. आणि जी सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना बाजारात समतुलित किंमत किंवा जी उत्पादन पातळी आहे ही कशी निश्चित होते या संदर्भातील विश्लेषण सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रात केलं जातं. आणि सर्वाधिक शेवटी म्हणजे आर्थिक कल्याण कसं साध्य करता येईल. प्रत्येक जी आर्थिक धोरणं आहेत त्या धोरणांचं अंतिम ध्येय हे आर्थिक कल्याण हे असतं. आर्थिक कल्याण म्हणजे काय तर कोणत्याही व्यक्तीच्या समाधानात घट न करता एखाद्या व्यक्तीच्या समाधानात वाढ होत असेल तर त्याला आपण आर्थिक कल्याण असं म्हणतो आणि हे आर्थिक कल्याण साध्य करणं हेच सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचं एक मुख्य उद्दिष्ट असतं. आपण सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा अभ्यास करत असताना सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती ही मुख्यतः 3 विभागात त्या ठिकाणी विभागलेली आहे.
पहिला म्हणजे मूल्य सिद्धांत, दुसरा जो आहे हा घटक किंवा किंमत वितरणाचा सिद्धांत, आणि तिसरी जी व्याप्ती आहे ती म्हणजे आर्थिक कल्याणाचा सिद्धांत. आपण सुरुवातीला मूल्य सिद्धांताचा विचार करूया. मूल्य सिद्धांत म्हणजे काय, तर ज्यात वस्तूची किंमत निर्धारित होते त्याला आपण मूल्य सिद्धांत असं त्या ठिकाणी म्हणतोय. मग मूल्य सिद्धांत ही मागणीचा सिद्धांत आणि उत्पादन खर्च विषयक सिद्धांत यांच्या अशा प्रकारे दोन मूल्य सिद्धांताची दोन प्रकारे विभागणी केलेली आहे. आता ज्यावेळी आपण मागणीच्या सिद्धांतांचा विचार करतो त्यावेळी मागणीचा सिद्धांत हा उपभोक्त्याच्या आर्थिक वर्तनाशी संबंधित आहे आणि या उपभोक्त्याच्या मानसिक वर्तनाशी तो संबंधित असल्या कारणाने वस्तू आणि सेवांची किंमत किंवा मागणी कशी निर्धारित होते या बाबींचा अभ्यास आपण यात करणार आहे. आणि उपभोक्त्याला मागणीच्या सिद्धांतात आपण बघितलंय की एखाद्या वस्तूची किंमत जर समजा वाढली तर त्याची मागणी कमी होते, कारण किंमत वाढलेली असताना त्या व्यक्तीच्या समाधानात घट होते. आणि मग ही समाधानात झालेली घट भरून काढण्यासाठी जो उपभोक्ता आहे हा त्या वस्तूची मागणी जी आहे ती मागणी कमी करत असतो. आणि म्हणून मागणी सिद्धांतांचा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या मूल्य सिद्धांतात अभ्यास केला जातो. पुढे आपण ज्यावेळी उत्पादन व खर्च विषयक सिद्धांतांचा अभ्यास करतोय त्यावेळी आपणास माहिती आहे की वस्तूचा पुरवठा हा उत्पादनाची स्थिती किंवा उत्पादनाचे फल तसेच उत्पादन संस्था आणि उद्योजक यांच्या आर्थिक वर्तणुकीवर अवलंबून आहे. आणि म्हणून वस्तूची जी काही किंमत आहे त्या वस्तूच्या किमतीचा पुरवठा, वस्तूची किंमत यांच्यामधील जो काही कालपरत्वे संबंध आहे याचा आढावा हा उत्पादन खर्च व जे काही मूल्य सिद्धांत आहे यांच्यामध्ये त्या ठिकाणी केला जातो. याच बाबतीत आपण जर समजा खर्च विषयक सिद्धांतांचं विश्लेषण करायचं ठरलं तर साधारणतः प्रत्येक उद्योग संस्थेचं मुख्य उद्दिष्ट हे नफा मिळवणे हेच असतं. आणि नफ्याचं निर्धारण हे उत्पादन खर्च आणि प्राप्ती यांच्यावरून ठरत असतं. आणि म्हणून ज्यावेळी उत्पादक जो आहे तो उत्पादन घेतो आणि त्याला नफा महत्तमीकरण करायचं असतं त्यावेळी त्याला खर्च आणि प्राप्ती या दोन्ही बाबींचं विश्लेषण करणं गरजेचं असतं. या दोन्ही बाबींच्या विश्लेषणामध्ये जो उद्योजक हा योग्य पद्धतीने आणि चांगल्या प्रकारे नियोजन करेल तोच उद्योजक बाजारामध्ये सफल होऊ शकतो. आणि म्हणून उत्पादन आणि खर्च विषयक सिद्धांतांचा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो. याबरोबरच मूल्य सिद्धांतामध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात आपण बाजार संरचनेचा अभ्यास करत असतो. आता ज्यावेळी आपण बाजाराचा विचार करतो किंवा बाजाराच्या प्रकारांचा विचार करतो त्यावेळी अर्थव्यवस्थेमध्ये अनेक प्रकारचे बाजार अस्तित्वात असतात. बाजाराचं वर्गीकरण हे स्थलानुसार केलं जातं. उदाहरणार्थ आठवडे बाजार किंवा स्थानिक बाजार किंवा जिल्ह्याच्या ठिकाणचा बाजार, आंतरराष्ट्रीय बाजार, देशांतर्गत बाजार असे अनेक प्रकारे बाजाराचे वर्गीकरण केलं जातं. कालानुसार वर्गीकरण बाजाराचं केलं जातं. अल्पकालीन बाजार किंवा दीर्घकालीन बाजार. त्याच्यानंतर बाजाराचं अर्थशास्त्रीय भाषेत ज्यावेळी आपण किंवा अर्थशास्त्रात आपण ज्यावेळी बाजाराचं वर्गीकरण करतो त्यावेळी हे अनेक घटक समाविष्ट करून बाजाराचं वर्गीकरण केलं असतं. मग ज्यामध्ये खरेदीदार आणि विक्रेत्यांची संख्या किती आहे किंवा वस्तूचं स्वरूप कसं आहे, जाहिरात खर्चाबद्दल काय आहे, म्हणजे त्याचा अभाव आहे की जाहिरात खर्च केला जातो, किंवा बाजारातील जी किंमत निश्चिती आहे ती किंमत निश्चिती कशा प्रकारची आहे इत्यादी संदर्भात बाजारांचे प्रकार जे आहेत ते बाजारांचे प्रकार केले जातात. मग पूर्ण स्पर्धा असेल किंवा मक्तेदारी असेल, मक्तेदारीयुक्त स्पर्धा असेल, अल्प विक्रेताधिकार असेल, द्विविक्रेताधिकार असेल, अशा स्वरूपात बाजाराचं वर्गीकरण हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केलं जातं. आणि प्रत्येक बाजारात किंमत निर्धारण हे वेगवेगळ्या प्रकारे होतं. उदाहरणार्थ आपण पूर्ण स्पर्धेचं उदाहरण घेतलं तर पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्य ही पूर्ण स्पर्धेत असंख्य खरेदीदार आणि विक्रेते अस्तित्वात असतात. त्याच्यानंतर पूर्ण स्पर्धेतील वस्तूचं स्वरूप हे होमोजिनियस असतं. जाहिरात खर्च आणि वाहतूक खर्चाचा अभाव असतो. ग्राहक आणि विक्रेत्यांना पूर्ण स्पर्धेत बाजारात पूर्ण ज्ञान असतं. हे पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्य आहेत. मग पूर्ण स्पर्धेच्या किंमत निर्धारणाचा आपण ज्यावेळी विचार करतो त्यावेळी पूर्ण स्पर्धेमध्ये खरेदीदार आणि विक्रेत्यांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणावर असल्या कारणाने एक विक्रेता किंवा एक ग्राहक बाजारातील किमतीवर परिणाम घडवून आणू शकत नाहीये. आणि बाजारात जी किंमत निर्धारित होते तीच किंमत ही विक्रेते आणि खरेदीदार या दोघांकडून स्वीकारली जाते. याच्या उलट आपण जर समजा मक्तेदारी बाजार प्रकाराचा अभ्यास केला तर मक्तेदारी बाजार प्रकारामध्ये फक्त एकच विक्रेता असतो. खरेदीदारांची संख्या ही असंख्य असते. वस्तूचं स्वरूप हे कदाचित हेट्रोजिनियस असतं किंवा होमोजिनियसही असू शकतं.
जाहिरात खर्चाचा मक्तेदारीत गरजच पडत नाही, कारण विक्रेता फक्त एकच असतो. आणि मग ज्यावेळी मक्तेदारी बाजार प्रकारात किंमत निर्धारणाचा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी मक्तेदारी बाजार प्रकारामध्ये मक्तेदार हा प्राइस टेकर असतो, म्हणजे तो किंमत निर्धारण करता असतो. अशा पद्धतीने अल्पविक्रेत अधिकार असेल किंवा द्विविक्रेत अधिकार असेल, यांच्यामध्ये जे किंमत निर्धारण आहे, हे किंमत निर्धारण वेगवेगळ्या प्रकारे होत असतं. आणि म्हणून या मूल्य सिद्धांतामध्ये आपण मागणीचा सिद्धांत असेल किंवा उत्पादन आणि खर्च विषयक सिद्धांत असेल किंवा खर्चासंदर्भातील विश्लेषणाचे सिद्धांत असतील किंवा बाजार संरचना असतील, या बाबींचा आढावा आपण सूक्ष्म अक्षीय अर्थशास्त्राच्या मूल्य सिद्धांत या भागात करत असतो. त्याच्यानंतर पुढची जी व्याप्तीचा घटक आहे तो म्हणजे घटक किंमत आणि वितरणाचा सिद्धांत. आपणा सर्वांना माहिती आहे की कोणत्याही वस्तूचं उत्पादन करण्यासाठी काही काही घटक महत्वाचे असतात. अर्थशास्त्रीय भाषेत आपण जर सांगितलं तर भूमी, श्रम, भांडवल, संयोजन हे उत्पादनाचे घटक असतात. आणि मग ह्या उत्पादनाचे घटक उत्पादन क्रियेमध्ये समाविष्ट असतात, म्हणजेच ते उत्पादनाच्या क्रियेत हातभार लावत असतात. आणि म्हणून त्यांना काहीतरी मेहनताना किंवा रिम्युनरेशन किंवा मोबदला देणं गरजेचं असतं. मग आपण भूमीचा विचार केला तर भूमीला त्याच्या अविनाशी वापराबद्दल दिला जाणारा मोबदला हा खंड असतो. श्रमिकाला जो मोबदला दिला जातो या मोबदल्याला आपण वेतन असं म्हणतो. आपण भांडवलाच्या वापराबद्दल जो मोबदला दिला जातो त्याला आपण व्याज असं म्हणतो. आणि सर्वाधिक शेवटी म्हणजे हे सगळे उत्पादन घटक एकत्र करून उत्पादनाची रिस्क किंवा उत्पादनाचा धोका जो व्यक्ती स्वीकारतो त्याला आपण संयोजक असं म्हणतो. आणि म्हणून मग संयोजकाला नफा मिळत असतो. मग हे जे उत्पादन घटक आपण बघितले, भूमी, श्रम, भांडवल, संयोजन, यांचं जे मेहनताना किंवा यांचं जे रिम्युनरेशन, यांचा जो मोबदला आहे हा कशा पद्धतीने ठरतो याचा अभ्यास करणं आपण त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि मग घटक किंमत निश्चितीमध्ये आपण उत्पादन घटकांचे मोबदले कसे ठरतात याचा अभ्यास करत असतो. आपण उदाहरणार्थ जर समजा खंडाचा जो सनातनपंथीय दृष्टिकोन आहे त्याचा जर आपण अभ्यास केला तर ज्यामध्ये भूमीच्या मागणी पुरवठ्यावरून खंड ठरत असतो. म्हणजे जर समजा भूमीचा पुरवठा हा मोठ्या प्रमाणावर असेल तर निश्चितपणे त्याची किंमत ही कमी असेल. आणि जर समजा भूमीची मागणी ही मोठ्या प्रमाणावर जर असेल तर त्या ठिकाणी भूमीचा जो मोबदला आहे हा मोबदला आपल्याला अधिक द्यावा लागेल. उदाहरणार्थ आपण शहरी भागाकडे जर गेलो तर शहरी भागाकडे भूमीचा मोबदला आपल्याला अधिक द्यावा लागतो. यामागचं कारण असं आहे की त्या ठिकाणी असणारी मागणी जी आहे ती मागणी मोठी असते. आणि म्हणून अशा प्रकारे उत्पादन घटक जे आहेत त्या उत्पादन घटकांची किंमत निश्चिती कशा पद्धतीने होते, कोणत्या सिद्धांतानुसार होते. मग आपण जर समजा उत्पादन घटक सिद्धांतांचा विचार केला तर खंडाचा सिद्धांत आहे, वेतनाचे सिद्धांत आहेत, त्याच्यानंतर व्याजाचे सिद्धांत आहेत आणि सर्वाधिक शेवटी म्हणजे नफ्याचे सिद्धांत आहे, ज्यामध्ये शुम्पीटर आहे किंवा नाईट आहेत. या अर्थशास्त्रज्ञांनी जो नफा आहे त्या नफ्यासंदर्भातही त्या ठिकाणी सिद्धांत मांडले. आणि या सिद्धांतांचा अभ्यास आपण घटक किंमत निश्चिती या सदरात त्या ठिकाणी करणार आहोत. थोडक्यात अशा प्रकारे खंड, वेतन, व्याज आणि नफा या उत्पादन घटकांच्या घटक किंमत निश्चितीचा आणि वितरणाचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. पुढचा महत्वाचा आणि शेवटचा सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राच्या व्याप्तीतील घटक तो म्हणजे आर्थिक कल्याणाचा सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्रात आर्थिक कल्याणाच्या सिद्धांताला जवळजवळ मूल्य सिद्धांत एवढेच महत्व आहे, कारण त्याचा प्रत्यक्ष संबंध हा उपभोक्त्याच्या आर्थिक कल्याणाचा प्रत्यक्ष संबंध हा उपभोक्त्याच्या आर्थिक कार्यक्षमतेशी येत असतो. आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रात आर्थिक कल्याणाचा सिद्धांत हा अभ्यासला जातो. आता आर्थिक कार्यक्षमता ही आर्थिक कल्याणाच्या सिद्धांताचा विषय असते आणि सूक्ष्म अर्थशास्त्रातील अकार्यक्षमता नष्ट करण्यासाठी कार्यक्षमतेचे निकष स्पष्ट करते. म्हणूनच आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये विविध जे कल्याणविषयक सिद्धांत आहेत की ज्यामध्ये उपभोक्ता आणि उत्पादक यांच्या कल्याणात वाढ कशी करता येईल या संदर्भातील विश्लेषण जे आहे ते विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्रात केले जाते. अशा प्रकारे मूल्य सिद्धांत, घटक किंमत निश्चिती आणि वितरणाचे सिद्धांत किंवा आर्थिक कल्याणाचा सिद्धांत यांच्या आधारे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आपल्याला स्पष्ट करता येते. धन्यवाद.